तळ कोकणातलं डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे माझं छोटंसं गाव. सध्या पावसाळ्यामुळे निसर्ग आणखी खुलून आलाय. आज सकाळीच घरातली कामं आटोपून बागात आले. सध्या जायफळांचा आणि बेड्यांचा सीझन असल्यामुळे रोज बागात 2 तरी फेऱ्या माराव्या लागतात. आता ही जायफळच बघा ना, त्यांना सुकायला उष्णता लागते, परंतु तयार मात्र पावसात होतात. जायपत्री लवकर सुकते, परंतु जे जायफळ आहे त्याला सुकायला प्रचंड वेळ लागतो. यांना आम्ही कसं सुकवतो ते मी पुढच्या भागात दाखवेनच. वानरांनी बऱ्यापैकी घड खाऊन टाकलेत. केळ्याचं झाड पाडून टाकतात आणि मग त्याच्यावरच बसून अर्ध्या अधिक केळ्यांचा फडशा पाडतात. जायफळांच्या शेतीचा अजून एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे जायपत्री वजनाने बरीच हलकी असल्यामुळे ती जर तशीच पडून राहिली तर पावसामुळे ती लगेच खराब होते. जायपत्री खूपच महाग असते, कारण ती 1 किलो भरण्यासाठी भरपूर गोळा करावी लागते आणि जायफळ जर खाली पडलं आणि त्याची पत्री पावसात तशीच पडून राहिली तर अवघ्या तासाभरात ती कुजून जाते. नमस्कार. जायफळाचं सीझन सुरू झालं आणि आताशी आम्ही जायफळ वेचू घेतो. ह्या जायफळांका सुकवचं लागतं आणि सुकवल्यानंतर ह्याची जायपत्री आणि ह्याच्यातला जायफळ वेगवेगळ्या होता, जे आपण मसाल्यात वापरतो. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की यंदा मी भाज्या लावते. दरवर्षीच लावते, पण यंदा आमच्या कामगारांच्या मदतीने जरा मोठा माटव घातलाय. पडवळ, दोडकी, कारली, भेंडी अशा अनेक भाज्या लावल्या आहेत. आता किती रुजतात त्या बघूया, कारण आमच्या इथे कोंबडी भयंकर त्रास देतात. आज सकाळीच नाश्त्याला मोदक बनवले. पावसामुळे हळदीची पानं बरी कुमकुमीत झाली होती. बरेच दिवस मोदक करायचं मनात चाललं होतं. आज शेवटी बनवलेच. त्याचा फोटो मी पोस्ट केला आहे. जायफळं कशी सुकवतात त्याचा व्हिडिओ मी पोस्ट करेनच, तो नक्की बघा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत.